बरेचसे नगरसेवक आतापर्यंत निवडून आले होते, आज निवडून आलेत, काय सांगाल आणि काय विरोधकांना उत्तर द्याल? मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून धन्यवाद देतो. माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो, लाडक्या भावांचे आभार मानतो आणि सर्व तमाम मतदारांचे आभार मानतो. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत कष्ट घेऊन एका जिद्दीने या नगर परिषदेच्या निवडणुका लढवल्या आणि ऐतिहासिक असा विजय शिवसेनेला मिळवून दिला. त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शिवसेना चांदा ते बांदा प्रत्येक रिजनमध्ये शिवसेना पोचली, घराघरामध्ये शिवसेना पोचली आणि प्रत्येक विभागातून शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आणि हजारोंच्या संख्येने नगरसेवक निवडून आले. हा ऐतिहासिक विजय आहे आणि ऐतिहासिक विजय आम्ही बाळासाहेबांच्या चरणी समर्पित करायला इथं बाळासाहेबांचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारधारेप्रमाणे शिवसेना गेले 3.5 वर्ष काम करते आहे. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये जे या महाराष्ट्रामध्ये केलेलं काम लोकांसमोर आहे. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आणि आम्ही टीम म्हणून काम करतो आहे. शेवटी आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि काही लोकांचा अजेंडा फक्त आरोप प्रत्यारोप, टोमणे, शिव्या शाप देणं आहे आणि म्हणून लोकांनी काम करणाऱ्यांना साथ दिली आणि आरोप करणाऱ्यांना घरी बसवलं. या निवडणुकीमध्ये एक चित्र पाहायला मिळालं की महाविकास आघाडीने पराभव मान्य केला होता आणि म्हणून ते कुठेही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे नव्हते. त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं. राम भरोसे बाई राम भरोसे आणि लोकांनी देखील त्यांना, त्या नेत्यांना, महाविकास आघाडीला वाऱ्यावर सोडलं, घरी बसवलं आणि म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्यांनी जिद्दीने लढली आहे. शिवसेना घराघरात पोचवली आहे. येणाऱ्या महापालिकेत जसं लोकसभेमध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे. आज NDAचं सरकार देशामध्ये प्रगती करतं आहे. देश आर्थिक महासत्तेकडे मोदीजी घेऊन चाललेत आणि महाराष्ट्राचं योगदान देखील त्यामध्ये मोठं आहे आणि म्हणून देशामध्ये देखील NDA सरकार आहे, राज्यामध्ये महायुती सरकार आहे. नगर परिषदमध्ये देखील पाहिलं, काही ठिकाणी आम्ही एकत्र लढलो, काही ठिकाणी वेगळे लढलो, पण जर आकडेवारी पाहिली तर महायुतीला लँडस्लाईड विजय मिळालेला आहे आणि महाविकास आघाडीची सगळ्यांची मिळून बेरीज पकडली तरी एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असली आणि नकली कोण हे जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे तरी आता असली नकलीवर कोणी बोलतील असं मला वाटत नाही, परंतु शिवसेना, बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना आज इथं तुमच्या समोर आहे आणि या शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे. महायुती आणि शिवसेना ज्या ज्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आलेत त्या शहरांचा विकास करणं, त्या शहरांना मूलभूत सोयीसुविधा देणं, चांगले रस्ते, पिण्याचं शुद्ध पाणी, भुयारी गटार योजना असेल, उद्यानं असेल. मला आठवतं आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त नगर विकास विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण राज्यामध्ये मुंबईतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. जनतेने आरोप करणाऱ्यांना घरी बसवलंय अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे. खरं तर मुंबईतील दादरमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकनाथ शिंदेंनी अभिवादन केलं, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.